राजीनामा झालेला आहे, परंतु या राजीनाम्याला उशीर झाला. मला वाटतं राजीनामाच काय अच्छा त्यांचं अजून चालू आहे. एक्सेप्ट झाला मुख्यमंत्र्यांनी. बोलू का? त्यांनी केला का? राज्यपालांनी एक्सेप्ट केला का? मुख्यमंत्र्यांनी एक्सेप्ट करून राजीनामा होत नाही. आपल्या घटनेत आहे राज्यपालांकडे पाठवला. आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचा राजीनामा घेतलेला आहे. हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आलेली आहे, पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही. खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे. एकंदर महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात. कुठे लहान मुलींवर अत्याचार, कुठे महिलांवर रेप होतो. मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ऍक्शन करू शकत नाही. बसमध्ये एखादा रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसचे कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतोय. तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं, खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता, जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता. आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. पण ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील, धसजी असतील, हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते. भाषणं झाली, प्रत्येक बाजूनी भाषण झालं. प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते, अत्याचार असतील, एकदमच भयानक प्रकार, म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण. असं सगळं भयानक याचं वर्णन केलं. जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं. पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील. पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते, मैत्रीच्या नात्यात बांधले होते, कोलिशन धर्मामध्ये बांधले होते, कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते आम्हाला माहित नाही. पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ, चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल. डिसेंबर संपूर्ण गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत, मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी अशी हत्या पाहिली असेल. सगळेच हादरून गेलं. म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील, व्हिज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं. अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल, काय त्यांचे हृदय काय असेल त्यांच्या मनात, खरोखर कळत नाही. माझंही मन हलून गेलेलं आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल, तो कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचे वडील असेल, सगळ्यात महत्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते. आज आपण काही लोकांना पाहतो, काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात, धमक्या देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना, असं करू तसं करू, सरपंचांना न्याय द्या पहिला. आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललोय तरी कुठे. भाजपची एक टॅगलाईन होती, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे, थांबवलाच गेला पाहिजे. आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. कारण काल अजून एक बातमी कानावरती, ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत, अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा, राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा. खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता, हकालपट्टी केली पाहिजे होती. पण आता इथे थांबून चालणार नाही. आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली. तेच मी सांगतोय, सुधारित चार्जशीट झाली पाहिजे. कारण आज सगळं कळतं ना, आपल्याच माध्यमातून सगळं कळतंय. मी अजूनही तुम्हाला अजून एक सांगतो, जे कोणी त्या फोटोमध्ये आहेत, ज्यांनी कोणी खून केला आहे, माझी तर मागणी आहे, मला माहित नाही इतर सगळे सहमत आहेत की नाही, पण माझी मागणी ही आहे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, एक उदाहरण झालं पाहिजे. भावना व्यक्त करतो. अजूनही मला शब्द काही सुचतच नाहीयेत, कारण ते सगळं पाहिल्यानंतर खरोखर मन भरून येतं. सिर्फ रेजिग्नेशन से बात बनती नहीं है, ये सरकार बर्खास्त होना चाहिए. क्योंकि अगर आप देखें तो महाराष्ट्र में पिछले कई सालों में 2.5-3 सालों में जो कायदा सुव्यवस्था कानून
की परिस्थिति बनी है बहुत ही खराब है, बहुत ही भयानक है। कभी कोई बस में रेप होता है और राज्य के गृह मंत्री कहते हैं कि ये सब शांत थी वो महिला, तो इसलिए कुछ हो सका नहीं, कुछ एक्शन हो सकी नहीं। कैसी बात है? कैसा न्याय है? कैसा कानून है? अगर कोई एक्शन अभी आज ना ले, पूरी सरकार बर्खास्त ना हो, तो ये महाराष्ट्र में कौन इन्वेस्टमेंट के लिए आने वाला है, कौन रहने वाला है, कौन सी महिला या कौन सा पुरुष सुरक्षित है? ये हम सारे नागरिकों का विषय है, ये सिर्फ एक व्यक्ती की बात नाही। महायुती सरकारमधल्या पहिल्या मंत्र्याचा अशा पद्धतीनं राजीनामा बघा, आम्ही भाजपसारखे नाही होत की आता एक विकेट पडली, दुसरी विकेट पडली। आम्ही जे मागत आहोत ते सत्य गोष्टीवर मागत आहोत, जे फोटोज आले आहेत, ज्या काही परिस्थिती उद्भवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर राजीनामा मागत आहोत। कोकाटेंचा देखील राजीनामा आम्ही कशासाठी मागत आहोत? तर त्यांच्यावर कन्व्हिक्शन झालेलं आहे, कुठेही कन्व्हिक्शनवर स्टे नाहीये। आणि मग जो कायदा तुम्ही एका खासदाराला लावता, जो कायदा तुम्ही इकडच्या एका आमदाराला लावता, मी मुद्दामून नावं घेत नाही कारण परत त्याच्यात पक्षपात येईल, तोच कायदा त्यांना मंत्री म्हणून लागू झाला पाहिजे ना। मैं यही कहता हूं कि एक रेजिग्नेशन से कुछ होने वाला नहीं है। चार्जशीट अमेंड होनी चाहिए, इम्प्रोवाइज चार्जशीट आनी चाहिए, फास्ट ट्रैक कोर्ट में ये सारा मामला होना चाहिए। और सबसे अहम बात यही है कि जो भी उस फोटो में है, जिन्होंने अत्याचार किए हैं, जिन्होंने ये मर्डर किए, उसे पब्लिकली हँग किया चाहिए। राजीनामा दिलाय तर राष्ट्रवादीचे नेते बोलतात की आम्ही नैतिकतेच्या बघा, निर्लज्जपणा 4 महिने होता, त्याच्यानंतर नैतिकता सुचते? निर्लज्जपणा बोलतात त्याला, नैतिकता बोलत नाही। मी हेच विचारतोय की 130 लोकांचं तुमच्याकडे बहुमत असताना, सरकार जास्ती आहे पण अर्थात स्वतःचे 130 लोक आहेत, एवढं सगळं असून तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही? हे हिंदू नव्हते? हे भाजपचे कार्यकर्ते नव्हते? म्हणजे जातपात धर्म नसेल बघायचं तरी भाजपच्याच दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मग नक्की हे कोण होते की तुम्ही यांना न्याय देत नाहीयेत? जर भाजपच्या कार्यकर्त्यांना, आज मी खास करून भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या माध्यमातून विचारत आहे की आज आपले मुख्यमंत्री आहेत, आपण एवढी मेहनत केली, सरकार आणलं, आणि हे सगळं करून जर तुमच्याच एक सहकारी त्याचं हत्या होत असेल आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणीतरी बांधत असेल तर हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? खरं तर मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण मुख्यमंत्र्यांकडे जो काल तुमच्याकडे फोटो आलाय ब्लॅक अँड व्हाईट, पोलीस यंत्रणा एवढी कडक असते, एवढी पोचलेली असते की हा फोटो मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या दिवशी पोचला असेल, हा फोटो कलर फोटो असेल, सगळी माहिती असते। मी पाहिलंय सीएम ऑफिस कसं चालतं, आणि देवेंद्रजींची तर सीएम ऑफिसची ताकद तुम्हाला माहिती आहे, आमच्या फोनवर काय आहे पण त्यांना माहिती असेल। सगळं पेगासस वगैरे तुम्ही राजकीय नेत्याच्या मागे लावता, तुम्ही विरोधी पक्षाच्या मागे सगळी यंत्रणा लावता, त्यापेक्षा कायदा सुव्यवस्था ठीक करण्यासाठी यंत्रणा लावा कधीतरी। आणि म्हणून माझी मागणी ही आहे की देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे। मला वाटतं सगळं सहमत असतील। गृहमंत्री म्हणून हे देवेंद्र फडणवीसांचं की इतक्या आधी यायला हव्या होत्या त्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत किंवा आणलेल्या बघा, आता आपल्याला एक गोष्टी कळायला लागल्यात ना, गेल्या 2-3 महिन्यात किती घटना झाल्यात, आणि मग त्यांचे जे राज्यमंत्री आहेत त्यांचे तुम्ही स्टेटमेंट पाहिलेले आहेत। एवढा भयानक प्रकार महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता, आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन, जर हे थांबवायचं असेल तर हे सरकार बरखास्त झालं पाहिजे। सर, अजितदादांकडे देखील हे फोटो 2 महिने आधीच आले होते। आदित्यजी, मी पण बोलतो धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असं मुख्यमंत्र्यांनी इथे जाहीर केलंय, त्याचं स्वागतच करू आम्ही, कारण गेली 4 महिने आम्ही सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करतोय, आपण सगळे साक्षीदार आहात। आणि ज्या पद्धतीने आता सोशल मीडियावर ते सगळे व्हिडिओज व्हायरल होतात आहेत, थरकाप उठतो, काळीच तुटतं ते सगळं बघून। आणि आता जर ते सांगत असतील की नैतिकता, ही कसली नैतिकता आहे? ही सगळी नैतिकता, कारण तसं नाही, हे सीतेच सांगत होते, तुमच्या समोरच त्यांनी सांगितलं होतं। मग आज हे सगळं उघड झाल्यावर एक अतिरिक्त चार्जशीट त्याच्यामध्ये झाली पाहिजे या प्रकरणामध्ये, आणि जे ह्याच्यामध्ये दिसून येतात आहेत पोलीस याच्यामध्ये तपासामध्ये, मग त्याच्यात धनंजय मुंडे का असेल ना, त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा चालून हा